कालपासून बघ हा पिझ्झा मागत होता म्हणून सकाळी उठून पटपट कामे करून घेतली. मिस्टरांनी दिला डब्बा बनवून. आणि इकडे मी बघा पिझ्झा आणण्यासाठी याला घेऊन गेले मार्केटला आणि ह्याच्यासाठी एकदाचा पिझ्झा घेऊन आले. आणि हिने पहिल्यांदा पिझ्झा थोडासा खाल्ला आणि बोलायला लागला माझं पोट भरलं. ह्याला खायचं तर नसतं पण एखादी गोष्ट आणण्याची खूप हौस असते. आणि त्यानंतर इकडे घरामध्ये आले तर ह्याने इतका पसारा करून टाकला होता. पसारा करून टाकला तो पसारा पहिल्यांदा उचलून घेतला. भरपूर कामे बाकी होती आणि संध्याकाळचे आता टाईम झाले होते. माझा आज उपवास पण होता आणि मला जेवण पण करायचं होतं. भूक तर खूपच लागली होती. उपवास सकाळपासून काय आज काही खाल्लेलंच नव्हतं. आणि इकडे पटपट इकडे चपात्या बनवून घेतल्या आणि चला बोलले आता काय बनवावं, आज उपवास आहे स्पेशल म्हणून इकडे चला बोल इकडे तडका डाळ बनवून घेऊया म्हणून इकडे डाळ मस्तपैकी बनवून घेतली. त्याला मस्तपैकी असा तडका दिला आणि इकडे माझी डाळ पण रेडी झालेली होती. आणि मला आज भाजीमध्ये काय बनवायचं ते सुचतच नव्हतं. मग चला बोल इकडे शिमला मिरची आणि बटाटा आणि टॅमॅटो मिक्स अशी भाजी मस्तपैकी भाजी बनवून घेतली. आणि इकडे माझी भाजी पण रेडी झाली. आजचा ब्लॉग इथंच एंड करते. बाय.